रामकृष्ण हरी. तुकाराम महाराज गाथा अभंग आणि भावार्थ. अभंग 195. पंढरी चोहटा मांडियेला खेळ, वैष्णव मिळोनी सकळ रे. टाळ टिपरी मांदळे एक नाद रे, झाला बसवंत देवकीचा बाळ रे. चला ते कौतुक भाई रे, पाहो डोळा कामी गुंतले ती काही रे. भाग्यवंत कोणी गेले सांगाती, ऐसे सुख त्रिभुवनी नाही रे. आनंदाचे वाद सुखाचे संवाद, एक एका दाखविती छंद रे. साही 18 चारी घालून या घाई, नाचती फेरी टाळ शुद्ध रे. भक्ताची भूषणे मुद्रा आभरण, शोभती चंदनाच्या उट्यारे. सत्व सुंदर कास घालून कुसरी, गर्जती नाम बोभाटी रे. हरिहर ब्रह्मा तीर्थासहित भीमा, देवकोटी 33 रे. विस्मित होऊनी ठाकले सकळ जन, अमरावती केली ओस रे. वाणीतील थोरी वैकुंठीची परी, न पवे पंढरीची सरी रे. तुक्याचा दास म्हणे नका आळस करू, सांगतो नरनारीस रे. या अभंगाचा अर्थ असा आहे की या पंढरपूरच्या चव्हाट्याच्या बाजारपेठेत भक्त वैष्णवांनी हा भक्तीचा खेळ मांडलेला आहे आणि यांचे उपास्य दैवत देवकीचा बाळ श्रीकृष्ण झाला आहे. त्यामुळे बंधूंनो, चला त्या वाळवंटात जाऊ व डोळ्यांनी ते कौतुक पाहू. दुसऱ्या कामात तर गुंतले नाहीत ना तुम्ही. जे त्याच्या संगतीत गेले ते खरोखरच भाग्यवान ठरले. त्यांना मिळालेले सुख त्रिभुवनात दिसणार नाही. या ठिकाणी वादविवादही मोठ्या आनंदाचे व संवाद सुखाचे होतात. एकमेकांना आपापले छंद दाखवितात. 6 शास्त्रे, 4 वेद, 18 पुराणे घाईत वाचूनही याचा बोध होणार नाही, तो एका टाळ्याच्या आणि नाचाच्या फेरीत शुद्धत्वाने होईल. कपाळावर मुद्रा हीच भक्तांची भूषणे व अलंकार होत. त्यांच्या अंगावरील चंदनाची उटी त्यांना शोभून दिसते. या भक्तांनी सत्वाची सुंदर कास मोठ्या कौशल्याने घातलेली असते आणि मोठ्याने नामाची गर्जना ते करीत असतात. या क्षेत्रात हरी, हर व ब्रह्मदेव यांच्याबरोबर सर्व तीर्थांसह भीमा नदी असून 33 कोटी देवांची वस्ती येथेच आहे. या क्षेत्रातील सर्व थाट पाहून सर्वजण विस्मित होतात व त्यांना देवाची नगरी अमरावती ही ओस पडली असे मनापासून वाटते. लोक वैकुंठाची थोरवी वर्णन करीतात, पण त्याची बरोबरी पंढरपुराशी कधीच होणार नाही. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, स्त्री पुरुषांनो, कसलाही आळस न करता या पंढरपूरच्या विठ्ठलावर चित्त ठेवा. पांडुरंग पांडुरंग.